नर्मदे हर नर्मदे हर. श्री गोविंद दामोदर स्तोत्र. हे गोविंद दामोदर स्तोत्र श्री बिल्वमंगल स्वामी यांनी रचलेलं आहे. ह्यात मूळ गोविंद दामोदर स्तोत्रामध्ये 71 श्लोक आहेत. पण चैतन्य महाप्रभूंनी हे नित्य पठणाकरता यातील केवळ 10 श्लोक निवडले आणि तेच सध्या श्री गोविंद दामोदर स्तोत्र म्हणून प्रचलित आहे. यामधील पहिला श्लोक आहे तो अत्यंत दिव्य श्लोक आहे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. बालं मुकुंदं मनसा स्मरामि. याचा अर्थ, ज्यांनी आपल्या दोन्ही करकमलांनी आपले चरणकमल पकडून त्याचा अंगठा आपल्या मुखकमलांनी चोखीत आहेत, जे वटवृक्षावर एका द्रोणाकृती पानावर शयन करीत आहेत, अशा बालमुकुंदांचे मी मनापासून नित्य स्मरण करतो. प्रातस्मरणीय महान भगवत प्राप्त भगवत भक्त श्री मार्कंडे मुनी प्रसन्न झालेल्या श्री नारायणांना वर मागितला की, भगवन, आपली माया योग्यानाही अनाकलनीय आहे असं म्हणतात. मला ती माया कशी आहे ते पाहण्याची फार इच्छा आहे. तरी मला आपली माया एकदा दाखवा. तथास्तु म्हणून भगवान निघून गेले. काही काळानंतर महाप्रलय होऊन सर्व जलमय झालं. त्या प्रचंड जलाशयात एकटेच श्री मार्कंडेय पाण्याच्या प्रवाहाबरोबर इकडून तिकडं तिकडून इकडं असे वाहत चालले होते. बऱ्याच कालानंतर त्यांना एक पृथ्वीवरील टेकडी दिसली. त्या टेकडीवर एक लहानसा वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षाच्या एका पानाच्या द्रोणात आपल्या तेजानं सारा अंधार दूर करणारा सुंदर तेजस्वी बालक दिसला. तो दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष भगवंतच बालमुकुंद स्वरूपात होते. त्याचं वर्णन या पहिल्या श्लोकात केलेलं आहे. श्री मार्कंडेय म्हणतात, तो बालक पाचूच्या खड्यासारखा सावळ्या वर्णाचा होता. त्याचं मुखकमळ अत्यंत सौंदर्य संपन्न होतं. मान शंखासारखी होती. छाती रुंद होती. सुंदर नाक होतं आणि भुवया अत्यंत मनोहर होत्या. श्वासानं त्याचे कुरळे केस हालत होते. शंखाप्रमाणे असलेल्या कानावर डाळिंबाची फुले शोभून दिसत होती. पवळ्याप्रमाणे असणाऱ्या लाल चुटूक ओठांच्या कांतीनं अमृतासारखे शुभ्र हास्य थोडेसे लालसरसे दिसत होते. डोळ्यांच्या कडा कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर होत्या. हास्ययुक्त नजर मनोहारी होती. खोल नाभी असलेलं इवलस्स पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे दिसत होतं आणि श्वास घेताना त्यावरील वळ्या हालत होत्या. तो बालक सुंदर बोटं असलेल्या दोन्ही करकमलांनी चरणकमल पकडून त्याचा अंगठा तोंडात धरून चोखीत होता. हे पाहून मार्कंडेय अत्यंत आश्चर्यचकित झाले. बालमुकुंद स्वरूपातील भगवान आपल्या पायाचा अंगठा का चोखत होते याचं सुंदर वर्णन करताना हरिविजयात श्रीधर स्वामी म्हणतात, पायी पैंजण वाळे वाजती चरणांगुष्ठ धरिला हाती वदने घालून रमापती चोखी प्रीती करूनिया
तो वैकुंठपती वरिष्ठ, का मुखी घातला चरणांगुष्ठ. तरी चरणी गोडी आहे उत्कृष्ट, ऐसे भक्त बोलती. जे ते भक्त चरणी रंगती, गोड म्हणूनी वाखाणिती. ते गोडी पहावया श्रीपती, जपत होता बहुत दिवस. ते गोकुळी फावले स्पष्ट, म्हणवोनी चोखी चरणांगुष्ठ. की स्वचरणीचा महिमा वरिष्ठ, आबाल लोक नेणती. जैसे पितयाने अमृतफळ आणिले, ते बाळका हाती दिधले. परी त्याची गोडी त्यासी न कळे, वदनी न घाली सर्वथा. तेची फळपिता चोखिता, बाळ झोंबोनी लागे हाता. तैसा हा जगत पितयाचा पिता, गोडी आधी सेवित. असं हे बालमुकुंदाचं रूपवर्णन संतांनी असं केलंय की जरी आपल्या चक्षुना ते दिसत नसलं तरी त्यांनी ते आपल्या डोळ्यांच्या समोर भगवंत पायाचा अंगठा चोखतायत हे अगदी दृश्यमान केलेलं आहे. त्यानंतर दुसरा श्लोक आहे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. जिह्वे पिबस्वामृतमेत देव, गोविंद दामोदर माधवेती. श्री बिल्वमंगल स्वामी आपल्या जिव्हेला उपदेश करतायत, हे जिव्हे तू श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव तथा गोविंद दामोदर माधव या नामामृताचं सतत निरंतर प्रेमपूर्वक उच्चारण करत राहा. विक्रेतुकामा किल गोपकन्या, मुरारी पादार्पितचित्तवृत्ती. दध्यादिकं मोहवशाद्वोचद, गोविंद दामोदर माधवेती. गोविंद दामोदर माधवेती. ज्यांच्या चित्तवृत्ती, ज्यांचं ध्यान श्री मुरारींच्या चरणकमलांवरच स्थिर झालेलं आहेत, अशा सगळ्या गोपी गोपबालिका दूध दही विकण्यासाठी घरातून निघाल्या, पण त्यांचं मन मात्र श्री मुरारीपाशीच रेंगाळत होतं. त्यामुळं आत्यंतिक प्रेमामुळं त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्या दही घ्या लोणी घ्या असं ओरडण्याऐवजी गोविंद घ्या दामोदर घ्या माधव घ्या असंच ओरडायला लागल्या. ग्रहे ग्रहे गोपवधू कदंबा, सर्वे मिलित्वा समवाय योगे. पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं, गोविंद दामोदर माधवेती. गोविंद दामोदर माधवेती. वृंदावनातल्या गोकुळातल्या प्रत्येक घराघरातल्या गोपी गोपबालिका संधी मिळताच एकत्र येतात. झुंडीच्या झुंडी मिळून त्या गोविंद दामोदर माधव या पवित्र नावांचं नित्य पठण करतात. सुखम शयाना निलये निजेपी, नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्या. ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति, गोविंद दामोदर माधवेती. गोविंद दामोदर माधवेती. जे लोक आपल्या घरी सुखानं निजताना सुद्धा हे गोविंद हे दामोदर हे माधव या श्री विष्णूंच्या नावांचं सतत नामस्मरण करतात, त्यांना नक्कीच भगवंतांप्रती तन्मयता प्राप्त होते. जिह्वे सदैवं भज सुंदराणि, नामानि कृष्णस्य मनोहराणि.
समस्त भक्तार्ती विनाशनाने गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती. बिल्वमंगल स्वामी जिभेला म्हणतात, हे जिव्हे, सर्व भक्तगणांची सर्व संकटांपासून सुटका करणाऱ्या हे गोविंद, हे दामोदर, हे माधव या मंजूळ मनोहर नावांचं सदा सर्वदा तू भजन करीत राहा. सुखावसाने त्विदमेव सारम दुःखावसाने त्विदमेव गेयम देहावसाने त्विदमेव जाप्यम गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती. सर्व सुखाचं जो सार आहे, दुःखाच्या शेवटी जो म्हणण्यायोग्य आहे आणि आपल्या अंतसमयी सुद्धा जो जपण्याजोगा आहे असा कोणता एकमेव मंत्र आहे? तो म्हणजे हे गोविंद, हे दामोदर, हे माधव. जिह्वे रसज्ञे मधुरप्रिये त्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवर्णयेथा मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती. हे सर्व रसांचा उपभोग घेणाऱ्या जिव्हे, तुला मधुर रस सर्वात प्रिय आहे, म्हणून मी तुला तुझ्या हिताची अत्यंत सुंदर, अत्यंत सत्य अशी गोष्ट सांगतो की तू सदैव हे गोविंद, हे दामोदर, हे माधव अशा मंजूळ आणि मधुर नावांचा जप करीत राहा. त्वामेव याचे मम देहि जिह्वे समागते दंडधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती. श्री बिल्वमंगल स्वामी अत्यंत कळवळीनं म्हणतात, हे जिव्हे, मी तुझ्याकडे एक भिक्षा मागतो, तेवढी भिक्षा तुम्हाला दे. आणि ती म्हणजे जेव्हा दंडपाणी यमदेव या शरीराला नेण्यासाठी येईल तेव्हा तू अत्यंत प्रेमळ वाणीनं हे गोविंद, हे दामोदर, हे माधव या मंजूळ नावांचा जप करीत राहा. श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णू जिह्वे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती. बिल्वमंगल स्वामी शेवटी म्हणतात, हे जिव्हे, तू निरंतर श्रीकृष्ण, राधारमण, व्रजराज, गोपाल, गोवर्धननाथ, हे विष्णू, गोविंद, दामोदर, माधव या नामामृतांचं सतत रसपान करीत राहा. या श्लोकामध्ये बिल्वमंगलाने श्रीकृष्णाला राधावर म्हणजे राधेचा पती असं संबोधलेलं आहे. बाकी कोणत्याही संतांनी श्रीकृष्णाला राधावर म्हणलेलं नाही, पण बिल्वमंगलाने निकुंजवनामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने राधेचं कृष्णाचा विवाह लावून द्यायचा विधी पाहिला आणि म्हणूनच ते आपली गुरु जी श्री राधा आहे तिला मान देण्याकरता श्री राधावर असं संबोधतात. आता आपण हे पूर्ण स्तोत्र म्हणूया. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेती विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्ति दध्यादिकं मोहवशादवोचद गोविंद दामोदर माधवेति
ग्रहे ग्रहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाययोगे पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति। सुखं शयानान्निलये निजेऽपि नामानि विष्णो प्रवर्तन्ति मर्त्या ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति। जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तार्थिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति। सुखावसाने त्विदमेव सारं दुःखावसाने त्विदमेव गेयं देहावसाने त्विदमेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति। जिह्वे रसज्ञे मधुरप्रिये त्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवर्णयेथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति। त्वामेव याचे मम देहि जिह्वे समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। गोविन्द दामोदर माधवेति। गोपाल कृष्ण भगवान की जय। नर्मदे हर नर्मदे हर।